नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात? वर्षभरासाठी लागणारा मसाला संपलाय आणि तोही बनवण्याचा प्लॅन करताय आणि तेही होळीनंतर मैत्रिणींनो. पण होळीनंतर तर मैत्रिणींनो मिरच्यांचे रेट भडकणार आहेत. म्हणूनच स्वाद मसाले घेऊन आले आहे तुमच्यासाठी खास, डायरेक्ट शेतकऱ्याकडून, तेही कमीत कमी रेटमध्ये. मिरची जिल्ह्यात कुठेही नसेल अशी मिरची तुम्हाला स्वाद मसाले कमी रेटमध्ये घेऊन आले आहे. मग कधी करताय तुमचा प्लॅन चटणी बनवण्याचा? पण स्टॉक मर्यादित आहे, तर आजच या संधीचा फायदा घ्या. लाठ्यांचा कडाका आणि धुलाईचा तडाखा. मिरजेत गोसावी समाजाची लय भारी होळी, महिलांकडून पुरुषांना प्रसाद. होळी आणि धुलवड म्हटलं की रंग गुलाल आलाच. पण मिरजेतील कृष्णानगर भागात साजरी होणारी गोसावी समाजाची होळी मात्र काहीशी हटके आणि थरारक असते. येथे रंगाऐवजी लाठ्यांचा कडाका आणि गुलालाऐवजी महिलांचा तडाखा पाहायला मिळतो. धुळवडीनंतर तिसऱ्या दिवशी साजरी होणाऱ्या या अनोख्या परंपरेत गोसावी समाजातील महिला आपल्या हातातील लाठीने पुरुषांची चांगलीच धुलाई करतात आणि विशेष म्हणजे पुरुषही हा मार मोठ्या आनंदाने खातात. या परंपरेचं मुख्य आकर्षण म्हणजे झेंड्यांचा खेळ. महिलांच्या हातात एक झेंडा असलेली काठी असते, जी हिसकावून घेण्याचा प्रयत्न पुरुष करतात. मात्र हा झेंडा वाचवण्यासाठी महिला रणरागिणीचे रूप धारण करतात. जो पुरुष झेंडा घेण्याचा प्रयत्न करतो त्याला महिलांच्या लाठीचा प्रसाद खावा लागतो. यावेळी पुरुष कोणताही प्रतिकार करत नाही किंवा रागवत नाही, तर हा मार परंपरेचा भाग म्हणून हसत हसत स्वीकारतात. कृष्णानगरमधील गोसावी समाजाने ही आगळी वेगळी परंपरा आजही तितक्याच उत्साहात जिवंत ठेवली आहे. समाजात स्त्री शक्तीचा सन्मान आणि खेळाडू वृत्ती जोपासण्यासाठी हा खेळ खेळला जातो. पुरुषांना बदडून काढणारी महिलांची ही शक्ती आणि हार न मानता झुंजणारे पुरुष पाहण्यासाठी मिरजेत मोठी गर्दी होत असते. रंगोत्सव तर सर्वत्र होतो, पण मिरजेच्या या धुलाई होळीची चर्चा मात्र सध्या संपूर्ण जिल्ह्यात रंगली आहे. माझे नाव दीपाली विशाल गोसावी. मी घाट रस्त्याला कृष्णानगर मिरज येथे राहते. आमचा गोसावी समाज खूप म्हणजे भारतात कुठे कुठे खूप ठिकाणी आहेत. आमच्यात हा होळीचा सण खूप मोठा साजरा करतात. खूप मोठा उत्साहाने साजरा करतो. या दिवशी आमचा महिलांचा दिवस असतोय. हा झेंडा पुरुषांसाठी पुरुषत्व असते. हे घेण्यासाठी पुरुष आमच्या मागे लागतात. आम्ही काठीने त्यांना मारतो. झालं, हा आमचा सण. एका दिवशी आम्ही एकच दिवस